आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 763. आपण मारीच आणि रावणाचा हा संवाद गेल्या 2 कथाप्रसंगांमधून अभ्यासत आहोत. रावणाला जेव्हा शूर्पणखेच्या कडून रामाच्या प्रागट्याची कथा कळाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष भगवंतच या भूतलावरती आलेला आहे. त्याला शरणागत जाण्यासाठी आपल्याकडे भजन मार्ग हा उपलब्ध नाही, कारण हे शरीर तामसिक आहे. ते भजन काय करणार? त्यापेक्षा आपण त्याच्याशी टोकाचं वैर करावं असं म्हणत रावण आपल्या मनामध्ये एक संकल्पना विचार करत करत पुढे चाललेला आहे मारीचाच्या दिशेने, प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं हरण करण्याचे. मारीचाच्या जवळ येऊन रावण त्याला नमस्कार करतो. गोस्वामी म्हणतात की नीच व्यक्तीचं ही विनम्रता देखील अत्यंत घातक असते. ज्याप्रमाणे धनुष्य, अंकुश, सर्प किंवा मांजर यांची विनम्रता ही दुसऱ्याला नेहमी त्रासदायकच ठरणारी. रावणाचं पूजन मारीच करतो आणि सहज त्यांना प्रश्न विचारतो की आपण इतके व्यग्र का आहात? रावण आपल्या मनातली कल्पना मारीच्या समोर सांगतो. यावरती मारीच, ज्याला सर्वत्र केवळ राम आणि लक्ष्मणच दिसत आहेत, जो या विश्वामित्रांच्या बरोबर प्रभू रामचंद्र बालरूपामध्ये पाहिलेलं आणि त्यांच्या टोक नसलेल्या बाणाच्या आधाराने या 100 योजन समुद्राच्या पलीकडे लंकेच्या किनारी येऊन पडलेला हा मारीच, परंतु अखंड ध्यानी मनी स्वप्नी त्याला केवळ प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचं स्मरण आहे. आणि त्या आधाराने ज्ञानी असलेला हा मारीच रावणाला सांगतोय की तू फार चुकीचा निर्णय घेतोयस. ते मानव नाही, ते प्रत्यक्ष भगवंत आहेत. अरे, ज्यांनी खरं दूषण त्रिशिराला मारलं ते काही सामान्य व्यक्तीचं काम आहे का? तेव्हा रावणा, तू हा आपल्या मनामधून विचार काढून टाक असं अत्यंत आर्जवाने मारीच रावणाला सांगतोय. आता रावण मारीचाचं ऐकणार का आणखीन काही वेगळी कल्पना त्याच्या समोर लढवणार? याचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. जाहू भवन कुल कुशल बिचारी, सुनत जरा दीन्हीसी बहुगारी. गुरुजी मी मूढ करसी मम बोधा, कहु जग मोहि समान को जोधा. तब मारीच हृदय अनुमाना, नवहि विरोधे नहीं कल्याणा. शस्त्री मर्मी प्रभु सठ धनी, बैद बंदी कबी भान सगुनी. उभय भांति देखा निज मर्मा, तब ताकि सिर रघुनायक सरना. उतरु देत मोहि बधब अभागे, कसन मरो रघुपति सरलागे. हस जिय जानी दसानन संगा, चला राम पद प्रेम भंगा. मन अति हर्ष जनावन तेहि, आजु देखियहु परम स्नेही.
निज परम प्रीतम देखी लोचन, सुफल करी सुख पाई हो। श्री सहित अनुज समेत कृपा, निकेत पद मन लाई हो। निर्वाण दायक क्रोध जाकर, भगति अब सही बस करी। निज पानी सरसंधानी सो मोही, बधी सुख सागर हरी। मम पाछे धर धावत, धरे सरासन बान। फिरी फिरी प्रभु ही बिलो किहूँ, धन्य नमो सम आन। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, प्रभू रामचंद्रांचं स्मरण आपल्याला काय देतं? काल गोस्वामीजींनी मारीचाच्या भक्तीला एक उपमा दिली, भई मम कीट भृंग की नाही. दत्तात्रयांच्या 24 गुरुची ती कथा मी आपणास सांगितली की ही कुंभारीण माशी अळीला देखील पंख फोडवते, कारण त्या अळीच्या हृदयामध्ये अखंड त्या माशीचं स्मरण आहे. आणि त्यामुळं जी तिला आपल्यासारखं करून टाकलंय, आपणा सारिखे करीती तात्काळ, तसा मारीच राक्षसी वृत्तीचा. परंतु दिवस रात्र तिन्ही अवस्थांमध्ये भगवंताचं स्मरण, प्रभू रामचंद्रांचं स्मरण, त्या एका दिव्य क्षणाचं स्मरण, ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी टोक नसलेल्या बाणाच्या आधाराने या मारीचाला जिवंतही ठेवलं आणि भक्तीच्या आधाराने त्याचा उद्धार देखील केला. अशा या मारीचाला या टोक नसलेल्या बाणाने काय काय प्रदान केलं? सर्वप्रथम त्याला भगवंताची स्मृती त्याने प्रदान केली. नित्य भगवंत त्याच्या अवतीभोवती मानसिकरित्या घुटमळू लागला. दुसरी गोष्ट प्रदान केली तो म्हणजे एकांत, जो कदाचित आणखीन काही योजन पुढे गेला असता, लंकेमध्ये जर तो पडला असता, तर या राक्षसांच्या संगतीमध्ये त्याला भगवंताचं स्मरण करता येणं अवघड झालं असतं. त्यामुळे भगवंताने ना राक्षसांच्या मध्ये ना समुद्रात अशा या लंकेच्या किनारी मारीचाला टाकलेला आहे. आणि त्या आधाराने एका दिव्य अशा एकांतामध्ये हा मारीचा आहे. तिसरी गोष्ट जी या सर्व भक्तीच्या आधाराने स्वाभाविकरित्या जीवाला प्राप्त होते, आणि तो म्हणजे विवेक, जो राक्षस कुळामध्ये मारीचाला कधीच प्राप्त झाला नसता. या विवेकाच्या आधाराने भगवंताचं स्वरूप जो जाणतो की हा मनुष्य नाही, हा भगवंत आहे, या विवेकाची प्राप्ती मारीचाला या एकांतामध्ये या समुद्र किनारी झालेली आहे. चौथी गोष्ट म्हणजे ज्ञान. ज्ञान ज्यामध्ये त्याला या समस्त चराचरामध्ये असलेलं प्रभू रामचंद्रांचं रूप अंतःकरणामध्ये स्पष्टपणे जाणवू लागलेलं आहे. आपल्यापासून सर्वत्र हे रामस्वरूप पाहता येणं आणि तेच अद्वैत अपरोक्ष अशी अनुभूती होणं, याचंच नाव आत्मज्ञान आहे. आणि पाचवी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे मारीचाला त्यांनी निर्भयता प्रदान झालेली आहे. निर्भयतेची वेगवेगळी अंग मारीचाच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतील. बघा, आपण जशी जशी कथा पुढे जाईल तशी तशी या मारीचाची ही निर्भयता या चरित्राच्या आधाराने पाहूयात. परंतु आज जे या मारीचाच्या निर्भयतेचं दर्शन आपल्याला झालं ते म्हणजे ज्या रावणाचं त्याने पूजन केलं, अत्यंत आदर सत्काराने विचारपूस केली,
त्या रावणाला निर्भयतेने खडे बोल देखील मारीच सुनावत आहे. आणि सज्जनो, अनेक भक्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांना सत्य निर्भयतेच्या आधाराने बोलताना शब्द त्यांचे अडखळू लागतात. आणि ज्या अंतिम ध्येयापर्यंत आम्हाला जायचंय, ज्या सत्यापर्यंत आम्हाला पोहोचायचंय, ते सत्य व्यक्त करताना मनुष्याची ही होणारी घुसमट हीच त्याच्या असलेल्या अज्ञानाची दशा आपल्याला दाखवत असते. मारीचाला हे माहित आहे की जर आपण रावणाला विरोध केला तर त्याचं काय फळ होऊ शकतं. त्यामुळे निर्भयतेचं जे अंतिम भीतीचं गाठोडं आहे ते म्हणजे मृत्यू. त्या मृत्यूला देखील स्वीकार करता येणं हेच या भक्ताच्या जीवनामध्ये असलेलं निर्भयतेचं लक्षण आहे. त्यामुळे या 5 गोष्टी सहज आपल्याशी संवाद करताना डोळ्यासमोर आल्या की मारीचाने नेमकं या टोक नसलेल्या बाणाच्या आधाराने काय प्राप्त केलेलं आहे. असा मारीच अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये रावणाला काय म्हणतोय, जाहू भवन कुल कुशल बिचारी. त्यामुळे मी तुला रावणा एवढंच सांगेन की तू ज्याच्याशी वैर करतोय तो अत्यंत तुझा चुकीचा निर्णय आहे. त्यामुळे तू आपल्या कुळाच्या कुशलतेचा विचार कर. बघा, एखादी व्यक्ती स्वतः आत्महत्या करायला या रावणासारख्या विचाराच्या आधाराने पुढे येऊ शकते, परंतु रावणाने आपल्या समवेत आपल्या समस्त कुळालाच जणू काही रणांगणामध्ये या रामाच्या क्रोधासमोर आणून उभं ठेवण्याचा चंग बांधलाय. जसं महाभारतामध्ये द्रौपदीची काय चूक होती. पांडवांनी केलेल्या या प्रमादातून द्रौपदीला या द्यूतामध्ये कशासाठी म्हणून उभं करण्याचा अधिकार पांडवांना मिळाला होता, परंतु जणू काही या आपल्या स्त्री सकट सर्व काही या पांडवांनी त्या द्यूतामध्ये हरले. इथं रावण देखील आपल्या अहंकारापायी समस्त कुळालाच जणू काही या युद्ध ज्वरामध्ये खेचून घेतोय. आणि म्हणून मारीच स्पष्ट सांगतोय की रावणा, यामध्ये तुझं तर हित नाही, परंतु त्याचबरोबर तुझ्या कुळाचं देखील हित नाहीये. प्रत्येकाने रावणाला जेव्हा जेव्हा संबोधन केलेलं आहे तेव्हा तेव्हा प्रत्येकाने त्याच्या कुळाचं पावित्र्य, त्याच्या कुळाचा विचारच रावणाला वारंवार सांगितलाय. आणि त्यामुळे तुझ्या कुळाचा विचार करून तू एक कर की तू घरी परत जा. राजाला स्पष्ट तोंडावर सांगता येणं ही निर्भयता मारीच्याकडे आहे की तू घरी परत जा. आणि आजपर्यंत रावणाला असं विरोधी शब्द ऐकण्याची कधी वेळच आली नव्हती. आपण जेव्हा रावणाच्या उद्गमाचं चरित्र ऐकलं तेव्हा त्यामध्ये जे जे काही रावणाच्या मनात यायचं ते आधीच मेघनाद करून ठेवायचा. अशा पद्धतीने रावणाच्या या वृत्तीचा विस्तार मेघनाथाच्या द्वारे, त्याच्या सैन्याच्या द्वारे कशा पद्धतीने झाला हे आपण पाहिलंय. त्यामुळं आपल्या शब्दाला नाही हे ऐकण्याची त्याला सवयच नव्हती. आपण बघतो ना, अनेकदा समाजामध्ये मोठ्या मोठ्या पदावरून जी लोक रिटायर होतात, ऑफिसर्स असतात बघा, नोकरीमध्ये असताना त्यांना खूप मानमरातब असतो. हातातली बॅग डब्बा घेणारी लोक, खुर्ची सरकावून बसायला देणारी लोक, कुठलीही गोष्टीला हाजी हाजी करणारा समोरचा व्यक्ती, कुठलाही निर्णय जो आपण घेऊ त्यामध्ये होला हो मिसळणारी लोक, हेच सर्व काही त्याला त्याच्या नोकरीमध्ये बघायला मिळत असतं. आणि एक दिवशी अचानक रिटायर होतो, ती खुर्ची जाते आणि घरामध्ये आल्यानंतर लक्षात येतं की तो सगळा रुतबा जो होता तो त्या खुर्चीचा होता. आणि मग त्याची चिडचिड सुरू होते, कारण त्याचं कोणी ऐकायलाच तयार होत नाही. हे आपण जसं समाजामध्ये पाहतो, कारण व्यक्तीला असं वाटतं की तो सन्मान आपला आहे,
त्या व्यक्तीच्या विषयी मनामध्ये समोरचा काय विचार करत असेल हे न बोललेलंच बरं, परंतु त्या खुर्चीकडे पाहून, त्याच्या अधिकाराकडे पाहून केवळ हो मध्ये हो म्हणणारीच लोक आपल्याला या जगामध्ये दिसतात. आणि अशा व्यक्तीला जेव्हा नाही हा शब्द ऐकायला मिळाल्यानंतर त्याचा जसा संताप होतो, इथं रावण तर अजूनही अधिकारावरती आहे. आणि त्याला मारीच जेव्हा असे खडे बोल ऐकवतोय, त्या क्षणी रावण एकदम संतप्त झाला. बघा, जो काही वेळापूर्वी मारीचाच्या समोर नतमस्तक झाला होता, त्याला स्वार्थपरायण हा शब्द अत्यंत योग्य आहे. कारण की ज्या क्षणी स्वार्थाच्या नांगीवरती मारीचाने पाय दिला, त्या सरशी अहंकाराने फणा काढला. बघा, एकदम संतप्त झालेला आहे. सुनत जरा दी निसी बहु गारी. स्वार्थी मनुष्याच्या पूजेला देखील अर्थ नाही आणि त्याच्या शिव्यांना देखील अर्थ नाही. त्याला केवळ एकाच गोष्टीत अर्थ आहे की माझा स्वार्थ कशामध्ये आहे. आणि त्याने मारीचाला बऱ्याचशा शिव्या दिल्या. बघा, ही गंमत आहे. मारीचाला, ज्याचं मी आत्ताच आपल्याला 5 गुणधर्म सांगितले की त्याला काय प्राप्त झालंय, त्याचा अधिकार तो काय आहे. परंतु अशा अधिकाराने युक्त असलेल्या मारीचाला देखील रावणाने भरपूर शिव्या दिल्या. बघा, श्री महाराजांच्या चरित्रामध्ये देखील नाशिकची ती घटना, जेव्हा श्री महाराज राम मंदिराला प्रदक्षिणा घालत होते आणि कोणीतरी एक हिंदी भाषिक श्री महाराजांच्याकडे बघून बरंच असं काहीतरी असंबद्ध बडबडत होता की असे संत आलेत आजच्या काळामध्ये, हे काय करणार, ते काय करणार. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची तो अवहेलना करत होता. महाराज त्यांच्याजवळ गेले, नमस्कार केला आणि बोलण्याच्या नादामध्ये महाराजांनी त्यांना त्यांचं चरित्र, जे त्यांचं लहानपणापासूनचं होतं, ते त्यांना सांगितलं. म्हणजे बाह्यांगाने महाराजांच्या विषयी कुठलीही ओळख नसताना त्या व्यक्तीने केवढा मोठा प्रमाद केला की प्रत्यक्ष श्री महाराजांना त्याने शिव्या दिल्या, प्रत्यक्ष श्री महाराजांच्या वरती त्याने दोषारोपण केलं. परंतु महाराजांनी त्याला आपल्या ज्ञानाच्या आधाराने आरसा दाखवताच तो अत्यंत भयभीत होऊन त्यांच्या चरणांवरती पडला. समाजामध्ये देखील जिथं चमत्कार आहेत तिथंच नमस्कार आहेत. अन्यथा व्यक्तीचा परमार्थिक अधिकार जरी काही असला तरी त्याच्यावरती बाह्यांगाने दगड मारणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. इथं मारीच देखील भगवंताच्या प्रेमाने तृप्त आहे. अहो, ही काही साधी गोष्ट आहे का कि भई मम कीट भृंग की नाई, जह तह मैं देखऊ दो भाई. ही साधारण भक्ती नाही. परंतु अशी भक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे, त्याच्या भक्तीचा अधिकार रावण ओळखणं हे अशक्य आहे. कारण अहंकारी व्यक्तीला त्याच्या चष्म्यातून कधीच समोरच्याचा असलेला अधिकार दिसूच शकत नाही. रावण एकदम संतप्त होऊन मारीचाला शिव्या देऊ लागला, दुर्वचन बोलू लागला आणि म्हणाला, अरे मूर्खा, तू काय माझा गुरु आहेस का रे? गुरुजी मी मूढ करसी मम बोधा. तू माझा गुरु असल्यासारखा मला ज्ञान शिकवतोस? अरे, तुला काय वाटलं? तू कोणाशी बोलतोयस? बोल, जगामध्ये माझ्यासारखा कोण योद्धा आहे? सांग स्वतःच्या तोंडाने. अहंकाराची देखील ही एक खासियत आहे की व्यक्ती स्वतःच्याच तोंडाने स्वतःचं महत्व सांगू लागतो. समर्थांच्या मूर्ख लक्षणाचा समाज जेव्हा आपण वाचतो तेव्हा रावणाच्या चरित्रातले अनेक पैलू आपल्याला दिसतात आणि ह्यामुळं आपण रावणाला मूर्ख म्हणून बाजूला राहण्याची चूक करू नका. कारण त्याच्यासारखा मूर्खपणा आपण देखील नित्य समाजामध्ये करत असतो. समर्थ एके ठिकाणी म्हणतात ना की जो आपल्या वडिलांची थोरवी सांगतो, आपल्या पिढ्यांची थोरवी सांगतो, स्वतःच्या पुरुषार्थाबद्दल मात्र काही बोलायला तयार होत नाही, असा एक मूर्ख. त्याप्रमाणे हा रावण स्वतःच्याच तोंडाने फुशारक्या मारतोय, अरे माझ्यासारखा कोण योद्धा आहे सांग ना. मारीच किती विवेकी होता बघा.
की ज्या वेळेला त्याने रावणाचा हा रौद्रावतार बघितला आणि त्याच्या लक्षात आलं की आपले शब्द ह्याच्या अहंकाराला अगदी योग्य ठिकाणी जाऊन लागलेत, त्याचा हा संताप, त्याचा हा थैथयाट, अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला कितीही विवेकाच्या गोष्टी सांगितल्या तरी त्याला या पटणार नाहीत. आणि मनामध्ये तो विचार करू लागला की नवहि विरोधे नाही कल्याण. 9 लोकांना विरोध करणं हे कधीही कल्याणाचं ठरत नाही. बघा, मनुष्याला विवेक प्राप्त झाल्यानंतर आपली भक्ती जतन करताना, आपलं अंतःकरण त्याचं पावित्र्य जतन करताना ती व्यक्ती किती सहजपणे विवेकाच्या आधाराने आपलं आचरण परिस्थिती पाहून बदलत असते. याचं अत्यंत सुंदर रूपक या मारीचाच्या आपल्याला आचरण शास्त्रामध्ये दिसतं. मारीच मनामध्ये विचार करतो की नवहि विरोधे नाही कल्याण. 9 लोकांना विरोध करणं हे आपल्या हिताचं नाही. कोण 9 लोक? शस्त्री मर्मी प्रभु सठ धनी, बैद बंदी कबी भानस गुनी. मी आपणास पूज्य मोरारी बापूंच्या मानस संवाद या कथेबद्दल एकदा सांगितलं होतं. त्यामध्ये पूज्य बापूंनी या 9 व्यक्तिरेखांच्या विषयी पूर्ण 4 तास फार सुंदर संबोधन केलेलं माझ्या स्मरणात आहे. आणि बापूंची देखील निर्भयता बघा की ते म्हणाले की जिथं जिथं म्हणून गोस्वामी तुलसीदासांचं काव्य चुकलं आहे किंवा तो छंद चुकला आहे किंवा जिथं तो व्यवस्थित जुळत नाही, त्यामधली ही एक चौपाई आहे. शस्त्री मर्मी प्रभु सठ धनी, बैद बंदी कबी भानस गुनी. त्याचं प्रमेय जमत नाही, कुठेतरी त्याचं गणित गाताना चुकतं. परंतु तेच पूज्य बापू म्हणाले की जरी ते व्याकरण दृष्टीने कदाचित अलंकारात चुकत असलं तरी त्यामध्ये जे काही गोस्वामीजींना सांगायचे ते मात्र अत्यंत चिंतनीय आहे. 9 लोक. पहिला म्हणजे शस्त्री, शस्त्रधारी असलेला. शस्त्रधारी असलेल्या मनुष्याच्या बद्दल मनामध्ये वैर करणं, आपण निहत्ते असताना त्या व्यक्तीच्या कडे असलेल्या बळाचा आपण एक प्रकारे अवमूल्यन करणं, हे आपल्याच जीवावरती बेतू शकतं. बऱ्याचदा आपण बघतो ना त्या पाश्चिमात्य देशांमध्ये काय, किंवा आपल्याकडेही बऱ्याच प्रमाणात रस्त्यावरती जाताना एखाद्या निर्जन ठिकाणी व्यक्तीला चाकू, बंदूक असं कुठलं तरी प्राणघातक शस्त्र गळ्याशी लावलं जातं आणि त्याच्याकडे जे असेल नसेल ते मागितलं जातं. जर अशा वेळेला एखाद्या व्यक्तीने मनामध्ये विचार केला की अरे हा कोण, मी ह्याचा सहज प्रतिकार करीन, असं म्हणून अंगात शक्ती नसताना, रग नसताना पण जर त्याने त्याला त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा 4 गोष्टी देऊन प्राण वाचवणं हे सरळ असताना देखील त्या झटापटीमध्ये एखादा त्या व्यक्तीचा प्राण जाण्याची शक्यताच तिथे निर्माण होते. शस्त्री व्यक्तीशी संघर्ष. आपल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या घरातून निघालेले आहेत आणि त्यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्याच बंदुकीने, ज्यांच्या सुरक्षेसाठी ते होते, त्याच बंदुकीच्या आधाराने इंदिरा गांधींवरती गोळ्या झाडतात. शस्त्री. त्यामुळे शस्त्र असलेली व्यक्ती हिच्याशी विरोध करणं हे बुद्धिमान मनुष्याचं, शहाण्या माणसाचं कामच समजलं जात नाही. जसा शस्त्री आहे त्याचप्रमाणे मर्मी देखील आहे. समाजामध्ये आपण बघतो अनेक लोकांच्याकडे काही गोपनीय बातम्या असतात आणि त्या गोपनीय बातम्या झाकण्यासाठी त्या व्यक्तीशी विरोध करणं हे दुसऱ्या व्यक्तीला अत्यंत अवघड ठरत असतं.
आणि त्यामुळं अशा मर्म जाणणाऱ्या व्यक्तीशी देखील आपण संघर्ष करू नये. त्या मर्माचा गौप्यस्फोट होताच कदाचित त्याचा त्रास हा अधिक होऊ शकतो. आणि त्यामुळं मर्मी जाणणाऱ्या व्यक्तीला नेहमीच मृदुंग मुखलेपन केल्यासारखं समाजामध्ये वागणूक मिळत असते. राजकारणामध्ये तर आपण हे विशेषत्वाने बघत असतो की कोणाच्या तरी भ्रष्टाचाराच्या किल्ल्या कोणाच्या तरी हातामध्ये जातात आणि मग त्या किल्ल्यांनी हे कुलूप उघडू नये म्हणून त्या किल्ल्यांच्या वरती कशाही पद्धतीने लांगुलचालन करून त्यांनी हे कार्य आपल्या विरोधात करू नये यासाठी बऱ्याचदा लोक योजना करत असतात. मारीच देखील म्हणतो की मर्मी व्यक्तीशी विरोध करणं चुकीचं आहे. त्याचप्रमाणे जो समर्थ स्वामी आहे आपले सद्गुरू, अनेकदा व्यक्ती 4 पुस्तकं वाचते आणि त्याला असं वाटतं की आपण यांच्यापेक्षा ज्ञानी आहोत. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये देखील त्या उत्तरेकडे महाराज असताना एक म्हातारा मनुष्य माया आणि ब्रह्माचं नातं काय, माया आणि ब्रह्माचं नातं काय असं सारखा पिच्छा महाराजांच्या समोर लावतो. महाराज काहीतरी कामामध्ये व्यस्त असतात. म्हणतात, शास्त्रीजी आपण नंतर बोलू यावरती विशेष. कुठं जात आहे माया ब्रह्म? नाही, तुम्ही जर खरे ज्ञानी असाल तर मला आत्ता सांगा, मला आत्ता सांगा. जणू काही महाराजांच्या विद्वत्तेला, महाराजांच्या ज्ञानाला हा आव्हान देऊ लागला. बराच वेळ झाला तरी याची काही कुणकुण थांबेना. शेवटी महाराज त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले की म्हाताऱ्याला जसं 3ऱ्या पत्नीशी संभोग करण्याची इच्छा व्हावी त्याप्रमाणे हे नातं आहे. हे ऐकताच तो शास्त्री उठून निघून गेला, कारण की त्याच्या आचरणाचं असलेलं हे मर्मच जणू काही श्री महाराजांनी त्याला सांगितलं. समर्थ असलेल्या सद्गुरूंच्या बरोबर विरोध करणं, जे जाणतात, तुमचं अंतरंग जाणतात, तुम्ही जसे आहात तसं जाणता, परंतु आपण त्यांच्याशी खोटं बोलून, त्यांच्याशी वैर करून कधी काय प्राप्त करणार आहोत. त्यामुळे मारीच म्हणतो की समर्थ स्वामीशी कधी विरोध करू नये. त्याचबरोबर मूर्खाशी देखील विरोध करू नये. आता या उत्तर कोरियाचा जो कोण सर्वेसर्वा आहे तो किम जॉन, ती एक आण्विक शक्ती आहे म्हणे. आणि त्या सर्वेसर्वाला एवढ्या चित्रविचित्र सवयी आहेत, त्याचं वागणं एवढं विक्षिप्त आहे. म्हणजे एक प्रकारे आजच्या काळात तो मूर्खच आहे, परंतु हा मूर्ख आहे, परंतु त्याचा हात आण्विक शक्तीच्या बटनावरती आहे. आणि त्यामुळे मोठे मोठे राष्ट्र देखील या उत्तर कोरियाच्या बाबत आपलं परराष्ट्रीय धोरण ठेवताना म्हणतात की यांच्याबद्दल विचार न केलेलाच बरा, त्यांच्याशी विरोध नको करायला. स्वतः तर मरतीलच, काय एवढा छोटासा देश आहे, तहस नहस करायला किती वेळ लागणार आहे या मोठ्या जागतिक सत्तांना. परंतु त्यांच्याकडून सुटले गेलेले अनेक अण्वस्त्र त्यामुळे जगामध्ये किती प्रकारे कानाकोपऱ्यामध्ये धुमाकूळ घालतील. आणि त्यामुळे मूर्ख व्यक्तीशी देखील संघर्ष टाळावा. मारीच मनामध्ये म्हणतोय, धनवान व्यक्ती देखील हा विरोध करण्यासाठी योग्य नाही. आजच्या काळामध्ये देखील आपण बघतो अनेकदा न्याय बाजू असते आपली, परंतु समोरची व्यक्ती धनवान आहे, पैशाच्या आधाराने तो गोष्टी बदलू शकते. हे आजच्या काळात आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. आणि त्यामुळे अशा धनवान व्यक्तीशी असमर्थ व्यक्तीने झुंज देणं हे काही विवेकाचं काम नाही, हे काही शहाणपणाचं काम नाही. त्यामधून मनस्तापच आपल्या पदरी पडतो. मारीच म्हणतो की वैद्याशी देखील संघर्ष करणं बरोबर नाही, कारण वैद्य याच्याशी असलेलं आपलं नातं हे विश्वासाचं असतं. त्याने आपल्याला तपासावं, आपलं क्षेम कल्याण करावं, आपलं कुशल करावं, यासाठी आपल्याला योग्य औषध द्यावं. परंतु अशा व्यक्तीकडे जाऊन आपल्या कुशलतेच्या साठी आपण जावं आणि त्याला विरोध करावा, तर अशा वैद्याच्या कडून कदाचित नुकसान जास्त आपलंच होऊ शकतं.
बघा, आजच्या काळामध्ये कायदे देखील तसेच आलेले आहेत ना, की बऱ्याचदा एखादी व्यक्ती अचानक मृत पावते इस्पितळामध्ये आणि मग त्यांचे नातेवाईक खूप गोंधळ घालतात, तोडफोड करतात, मारहाण करतात. परंतु आता सरकारने कायदाच आणून टाकलाय की मेडिकल स्टाफ विरुद्ध, डॉक्टरांच्या विरुद्ध जर कोणी हल्ला केला तर त्याला अजामीन पात्र गुन्हा या रूपाने नोंद केली जाते. वैद्यावरती हात उचलणं हे आत्ताच्या काळामध्ये जसं आपल्याला त्रासदायक आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या दृष्टीने देखील त्रासदायक आहे. त्यामुळे वैद्याशी हे नेहमी आपलं नातं चांगलं असलं पाहिजे. भाटांच्या बरोबर देखील आपलं वैर असता कामा नये. कारण की जे भाट आपली स्तुती गातात तेच भाट वैर केलं असता तेवढ्याच मोठ्या आवाजामध्ये आपली निंदा देखील करतात. ज्यांना आपली वंशावळ माहिती आहे, परंतु नोकरीमुळे वंशावळीची ते स्तुती गातात, परंतु जेव्हा विरोध होतो त्यावेळेला या वंशावळीतल्या चुकांचं देखील गायन त्यांच्याकडूनच केलं जातं. म्हणून भाटांशी विरोध करू नये, कवीशी विरोध करू नये. बघा, आपले आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा त्यांनी मार्मिक हे एक मासिक चालू केलं आणि त्यामध्ये जेव्हा त्यांनी या कार्टून्सच्या आधाराने समाजामधली दुरावस्थेवरती बोट ठेवायला सुरुवात केली, तेव्हा भल्या भल्या लोकांची भंबेरी उडायला लागली. कारण की एक चित्र, त्यामधला असलेला निरोप हा खूप मोठ्या अग्रलेखापेक्षा बरंच काही सांगून जायचा. जणू काही लोकांच्या पायाखालची जमीन हलणं इथपर्यंत या व्यंगचित्रांनी त्यावेळेला क्रांती केली होती. त्यामुळे कवी याचा अर्थ सृजनशीलता, एखादी अशी सृजनशीलता की जी बरोबर नेमक्या शब्दामध्ये समोरच्याचं न्यून दाखवून जाते. अटल बिहारी वाजपेयींच्या बद्दल एक प्रसंग सांगितला जातो की कधीतरी त्यांनी असं विधान केलं होतं की सत्ताधारी पक्षातले 50% लोक हे गाढव आहेत. यावरती बराच हल्लकल्लोळ झाला. खूप दिवस संसदेचं काम बंद झालं म्हणे. मग शेवटी कोणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही हे विधान मागं घ्या, हे विधान बरोबर नाहीये. यावरती ते म्हणाले की मी माझं विधान मागं घेतो. सत्ताधारी पक्षातील 50% लोक हे गाढव नाही आहेत असं मी विधान करतो. म्हणजे याचाच अर्थ राहिलेले 50% काय आहेत हे आपण आपलं समजून घ्यावं. कवीच्या लेखणीमध्ये क्रांती करायची शक्ती असते. कवीच्या लेखणीमध्ये नेमकं न्यून दाखवण्याची शक्ती असते. आजच्या काळामधला मीडिया देखील तसाच आहे. जर नेमकं तुमचं एखादं न्यून त्यांच्या हातामध्ये सापडलं तर ते पोखरून पोखरून त्याची असं काही विद्रूप असं आपल्याला स्वरूप सगळीकडे दिसू लागतं की त्या व्यक्तीला पुन्हा आपली ती प्रतिमा तयार करण्यासाठी कदाचित जन्म अपुरा पडतो. त्यामुळे जिथं सृजनशीलता आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, जे नेमक्या शब्दामध्ये नेमक्या पद्धतीने एखाद्याचं न्यून दाखवू शकतात, त्यांच्याशी विरोध करू नये. आणि हो, शेवटचा स्वयंपाक्याशी देखील विरोध करू नये. मारीच बघा किती सुंदर आपल्याला जीवन जगण्याचं शास्त्र सांगतोय की स्वयंपाक्याशी विरोध करून तो तुमच्या थेट पोटाशीच खेळू शकेल. कदाचित आपल्याला अत्यंत सुंदर रसनायुक्त पदार्थ देईल, परंतु त्यामध्ये जर पौष्टिक मूल्य नसतील, पौष्टिक मूल्य सोडा, शरीराचा घात करणाऱ्या जर गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी टाकल्या तर थेट आपली त्यामुळं प्राणांतिक अशी गच्छंती होऊ शकते. आणि त्यामुळे आपण बघतो की अनेक ठिकाणी विषप्रयोग झालेले आहेत. ते सगळे विषप्रयोग कोणाच्या मार्फत झाले? या अशा स्वयंपाकी असणाऱ्या लोकांच्या मधूनच तर या गोष्टी घडलेल्या आहेत. लाल बहादूर शास्त्रींचा जो जीवनावरचा शेवटच्या टप्प्यातला चित्रपट आहे ताशकंद फाईल्स, त्यामध्ये देखील त्यांनी रात्री जेवण केलं, थोडंसं दूध घेतलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळत गेली आणि शेवटपर्यंत त्यांच्या मृत्यूचं कारण कळालं नाही. जेव्हा भारतामध्ये त्यांचा मृतदेह आला तेव्हा काळा निळा पडला होता असं लोक सांगतात. म्हणजे नेमकं काहीतरी अशी गोष्ट तिथं घडली जी कुठल्या तरी मर्मीने
किंवा कुठल्या तरी असलेल्या धनवानाने किंवा कुठल्या तरी असलेल्या स्वयंपाक्याने हे त्यांच्या बाबतीमध्ये केलं. आणि त्यामुळं व्यवहार असा सांगतो की शस्त्री मर्मी प्रभू सठदनी बैद बंदी कबी भान सगुनी. या लोकांशी कधी आपण विरोध करू नये. आजच्या कथेमध्ये एवढाच भाग आपण पूर्ण करू शकलो. आता मारीचाचं हे जे हृदय आहे तो कशा पद्धतीने जतन करतो या रावणाच्या अहंकारापासून, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.